मला बोलवत गेला. You kept calling me, Lord. आणि मी तुझ्या त्या वाणीपासून दूर आणि दूर गेलो. And I fell apart from the voice that you gave me. परंतु आज प्रभू येशू, But today, Lord, मी माझं जीवन तुला नव्याने समर्पण करतो. I want to give my life back again to you. मी माझं जीवन तुला नव्याने समर्पण करतो. I want to newly give my life again to you. त्या मित्रांपेक्षा तुम्हाला प्रिय आहे. You are more precious to me than those friends, Lord. त्या सवयींपेक्षा तुम्हाला जास्त प्रिय आहे. More than those habits, you are more precious to me, Lord. लॉर्ड, मी पापात होतो तेव्हाही तू माझ्यावर प्रेम केलं. Lord, I was in sin, but still you loved me. तू माझ्यावर आजही प्रेम करतो. And you still love me today. लॉर्ड, आज मला माझं जीवन तुला द्यायचंय. Lord, today I want to give my life to you. लॉर्ड, माझ्यातला तो नवीन स्वतःचं नाव घेऊन बोला, लॉर्ड, माझ्यातली ती नवीन सोनं मला पाहिजे आहे. And take your name and say, Lord, I want to see the new Sheetal in me. लॉर्ड, मला ती सोनं पाहिजे आहे की जी तुला बघायची आहे. And Lord, I want to be that Sheetal which you want, Lord. यस, आपलं नाव घ्या. And take your name. म्हणा, प्रभू, मला ती सोनं बनायची की जे तुला बघायची आहे. And Lord, I want to be that Sheetal whom you want to see. लॉर्ड, आज जर माझ्या जीवनात अशा काही गोष्टी असतील, Lord, if today in my life there are such things की ज्या माझ्या जीवनामध्ये मला तुझ्या मध्ये वाढवण्यासाठी अडखळत देत आहेत, those things, Lord, which is not letting me come closer to you. प्रभू, त्या योसेफाप्रमाणे, Lord, like Joseph, मी त्या तिथेच टाकून पळ काढत आहे. I am leaving those there and I'm running away from it. I'm running like anything towards to you, Jesus. मी पळत आहे प्रभू त्या गोष्टी सोडून. मी तुझ्याकडे येत आहे प्रभू. And I'm coming to you, Lord. आणि मला विश्वास आहे प्रभू, And I have faith, Lord, तू मला जज करणार नाही. that you will not judge me. तू मला जज करणार नाही. You will not judge me, Lord. यस, मी तुमच्या सर्वांना काही वेळ देत आहे. त्या पित्याशी बोला. And I'm giving you some time. Talk to your God. तो इथे आहे. He is here. तो इथे आहे. He is here. मला माहित नाही I don't know काय अशा गोष्टी आहेत what things are there जे तुम्हाला देवाच्या वचनात वाढवण्यापासून, which is not letting you grow in the word, जे तुम्हाला देवाच्या जवळ जाण्यापासून, which is making you go away from God, जे तुम्हाला देवाच्या जवळ जाण्यापासून, which is not letting you come closer to God. त्या सर्व गोष्टी आज देवाच्या चरणी द्या. And speak all those things to God. यस, काही सवयी असतील, Some habits, काही लोक असतील, some people, काही गोष्टी असतील, some things are there.